हल्ला झालेल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय तर दुसरी बातमी आहे किंग खान संदर्भात। किंग खान शाहरुख खान संदर्भात तर सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीनंच शाहरुखच्या मन्नतचीही लेखी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आताची सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय दोन खरं तर या घडामोडी आहे। एक म्हणजे काल सैफ अली खानवरती जेव्हा हल्ला झाला होता त्या हल्लेखोर प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे तर दुसरी म्हणजे याच आरोपीने शाहरुखच्या मन्नतची सुद्धा लेखी केल्याची बातमी समोर येते। अत्यंत मोठी घडामोड आहे। एकंदरीतच बॉलिवूड टार्गेटवरती आहे का असाच प्रश्न यामुळे उपस्थित होतोय आणि त्यातच दोन बॉलिवूडचे मोठे चेहरे म्हणजे एक म्हणजे सैफ अली खान आणि दुसरं शाहरुख खान हे दोघे सुद्धा एक साथ टार्गेटवरती होते का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। एकच आरोपी आहे ज्याने हल्ला केला होता असा संशय व्यक्त केला जातोय तर त्यानेच रेकीही केली होती असाही संशय। तर अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला प्रकरणात एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध सुद्धा पोलिसांकडून केला जाईल। जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलाय। पोलिसांकडून लवकरच याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे। तर हाच आरोपी सध्या आपण पाहतोय जो कॅमेऱ्यामध्ये सैफच्या घराच्या इमारतीमध्ये कैद झाला होता आणि हा दुसरा आरोपी आपण पाहतोय ज्याला एक संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। हे दोघेही आरोपी यांच्या साधर्म्य पोलिसांना आढळलं आणि म्हणून या एका व्यक्तीला जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सैफवरती हल्ला यानेच केला का याचा तपास आता पोलीस करणार आहेत आणि यासाठी अनेक महत्त्वाचे दुवे आहेत जे जोडले जाणार आहेत। एक म्हणजे सीसीटीव्ही फुटेज, नंतर म्हणजे त्या दोघांचेही चेहरे मॅच होतात का, त्यांचं हावभाव, त्यांची शरीरयष्टी, अशा अनेक गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जबाब, या आरोपीचं जबाब सुद्धा नोंदवण्यात येणार आहे आणि त्यातून नेमका हाच आरोपी आहे की नाही असे अनेक धागेदोरे जोडून अखेर या प्रकरणाचा तपास पुढे जाणार आहे। पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतलेला आहे। सैफवरती हल्ला करणारा हाच तो आरोपी असावा असा संशय पोलिसांना आहे, कारण सीसीटीव्ही मध्ये जो आरोपी कैद झाला होता पायऱ्या उतरताना तो आरोपी आणि आता ताब्यात घेतलेला व्यक्ती या दोघांमध्ये साधर्म्य असल्याचं समजून येत आहे आणि म्हणूनच त्याला ताब्यात घेण्यात आलंय। तब्बल 33 तासांनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। म्हणून नेमका आता या प्रकरणाचा तपास कसा पुढे जातो हे पाहणंही तेवढंच गरजेचं असेल। ही दोन दृश्य आपण बघतोय। एक दृश्य आहे जे सैफवरती हल्ला झाल्यानंतर तो आरोपी पायऱ्यांच्या माध्यमातून पळ काढत होता ती दृश्य, आणि दुसरी दृश्य आहे ती म्हणजे तो व्यक्ती आहे या दृश्यामध्ये ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे दोन्ही दृश्य जर बघितले, ही दोन्ही व्यक्ती सुद्धा आपण बघितली तर यामध्ये बराच साधर्म्य असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि म्हणून या आरोपीला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे, तपास केला जाणार आहे आणि हा तोच आरोपी आहे का जो सीसीटीव्ही मध्ये सैफच्या घराच्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आला होता, तोच आहे का याचा तपास पोलीस करणार आहेत। ही दोन्ही दृश्य आपण पाहू शकतोय, प्रेक्षक सुद्धा स्वतः पाहू शकतायत। ही दोन्ही आरोपी यामध्ये दोन्ही दृश्य सध्या बघून कळतंय की हा तोच आरोपी आहे का नाही आणि त्या संदर्भात आता पोलीस पुढचा तपासही करणार असल्याचं कळतंय। सचिन काळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, आपण पाहतोय की दोन दृश्य सध्या आहेत। एक म्हणजे जो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता आरोपी त्याचं चित्र आहे आणि दुसरं म्हणजे ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती। तर यांच्यामध्ये साधर्म्य पोलिसांना आढळलंय। नेमकं कुठलं साधर्म्य पोलिसांना आढळलंय? फक्त चेहऱ्याचं, त्यांच्या शरीरयष्टीचं, अजून कुठले दिवे पोलिसांच्या हाती लागलेत? नक्कीच आपण बघितलं जवळपास गेल्या पाऊण तासापासून या संशयिताची चौकशी बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। बँड्रा पोलीस स्टेशनच्या जी केबिन 1 आहे तिकडे आपण बघतोय की आरोपीला सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ अधिकारी या आरोपीची सध्या कशी चौकशी करतात एवढंच नाही तर गुन्हे शाखेचे अधिकारी देखील इकडे दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्या सैफ अली खानच्या घरी काम करणारे जे कर्मचारी होते त्यांचा पोलिसांनी कालच जबाब नोंदवला होता आणि आरोपीचा जो पूर्ण होलिया होता तो पोलिसांकडे होता। आरोपीची चित्र देखील पोलीस जी रेखाचित्र असतात ती देखील पोलिसांनी काढलेली होती आणि
कालचा जो पोलिसांचा दावा होता की ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता तो जवळपास 35 ते 40 वर्ष वयाचा होता, सावळा वर्ण होता, सडपातळ बांधा होता, त्याचे केस हे स्ट्रेट होते. एवढंच नाही तर त्याने काल काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती, गडद रंगाचा टी शर्ट त्याने घातला होता. आणि आपण ज्या सस्पेक्ट ज्या संशयिताला सध्या वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याचं वर्णन देखील याच आरोपीशी मिळतं जुळतं आहे. ज्या इस्माला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे तो देखील अंदाजे 30 ते 35 वयोगटातला वाटतो, सावळा वर्ण आहे, जवळपास 5-5.5 फूट उंचीला देखील आहे, काळ्या रंगाची गडद पॅन्ट देखील त्याने इथे परिधान केलेली होती. टी शर्ट मात्र या दोन्ही आरोपीचा या दोन्ही इस्मांचा वेगळा आहे, टी शर्ट बदलला असू शकतो अशी देखील पोलिसांनी इथे शक्यता वर्तवलेली आहे. मात्र आपण जर CCTV दृश्यांमध्ये बघितलं तर ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्याने एक बॅग घातली होती. आपण जर बघितलं तर सध्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे हे देखील दाखल झालेले आहेत. क्राईम ब्रांच आणि वांद्रे पोलीस हे या जे समांतर या प्रकरणाचा तपास करतायत. सध्या जे बँड्रा पोलीस स्टेशनचे जे DCP आहेत दीक्षित गेडाळ हे सध्या आरोपीची चौकशी करतात. आणि आपण बघितलं आता गुन्हे शाखेचे DCP दत्ता नलावडे हे देखील इथे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आपण बघतोय की तपासाला इथे सध्या वेग आलेला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी इथे दाखल झाले, त्यामुळे दाट शक्यता अशी देखील वर्तवली जाते की या दोन्ही आरोपींमध्ये त्या दोन्ही इस्मांमध्ये कमालीचं साधर्म्य आहे किंवा अन्यथा गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस स्टेशनला भेट देणार नाही. दोन्हीमध्ये कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते. नक्कीच सचिन, आपण पाहतोय की आता एकंदरीतच गुन्हे शाखेचे अधिकारी आणि बँड्रा पोलीस हे दोघे मिळून सुद्धा या प्रकरणाचा तपास करतायत. आपण जोडून राहा, आपल्याकडून अनेक महत्त्वाचे अपडेट्स घ्यायचे आहे. पण तुर्तास एक महत्त्वाची घडामोड सांगायची म्हणजे काल जेव्हा अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला होता त्यानंतर तब्बल 33 तासांनंतर आता पोलिसांच्या हाती एक व्यक्ती लागलाय. संशयित आरोपी म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलंय, त्याला वांद्रे या ठिकाणी आणण्यात आलंय आणि तिथे त्याची कसून चौकशी केली जाते. तब्बल 1.5 तास होऊन गेलाय. या संशयित आरोपीची चौकशी सुरू आहे, त्याचा जबाब नोंदवून घेण्यात येतो आहे. त्याच्याकडनं अजून कुठली माहिती मिळते का हे प्रकरण तपासण्यासाठी याची सुद्धा खबरदारी पोलीस घेताना दिसत आहेत. आणि हाच तो आरोपी आहे का असा संशय पोलिसांना आहे, परंतु त्याची पुष्टी करण्यासाठी सध्या तपास सुरू असल्याचं कळतंय. अनेक साधर्म्य पोलिसांना या दोन्ही आरोपींमध्ये सापडले. एक आरोपी जो काल सैफच्या घरातील CCTV मध्ये फुटेजमध्ये कैद झाला होता आणि दुसरा आरोपी ज्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या दोघांचं बरंच साधर्म्य पोलिसांना सापडून येत आहे. खरं तर कालच्या जो आरोपी होता त्याचं स्केच सुद्धा पोलिसांनी काढलं होतं आणि त्यानंतर अनेक पथकं, जवळपास 20 पथकं जी आहेत ती तपासासाठी निघाली होती. सकाळीच बातमी आली होती की वसई विरार परिसरामध्ये हा आरोपी असल्याची शक्यता आहे आणि त्यानुसार तिकडे सुद्धा काही पथके केली होती. त्यानंतर काही तासांपूर्वीच एक मोठी अपडेट आली, ती म्हणजेच सैफवरती हल्ला करण्याच्या संदर्भात एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. संशयित म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि आता सध्या त्याचा शोध, त्याचा तपास सुरू असल्याचं कळतंय. तर एक मोठी बातमी आता सुद्धा समोर येते, ती म्हणजेच सैफवरती हल्ला करणारं जे प्रकरण आहे त्यातला एक माहिती समोर येते. हल्ल्यानंतर हा जो आरोपी होता तो कपडे बदलून वांद्रे स्टेशनकडे गेला होता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आरोपी कपडे बदलून पुढे गेल्याचं CCTV मध्ये कळतंय. तर एक मोठी बातमी अजून सुद्धा येते, करीना आणि कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या आरोपीची ओळख पटवण्याची आता शक्यता आहे. ताब्यातील आरोपीचा फोटो जो आहे तो दाखवण्यात येतोय, ओळख पटवण्यात येणार असल्याचं कळतंय करीना आणि कर्मचाऱ्यांकडून. कारण ज्यावेळी झटापट झाली होती त्यावेळी सैफ अली खान सोबत कर्मचारी सुद्धा त्या घरातच होते. एक जण त्यात जखमी सुद्धा झाली होती, महिला कर्मचारी. आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी कालच चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्याकडून सुद्धा ओळख पटवण्यात येणार आहे. गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, आपण पाहतोय की आता ओळख पटवली जाणार आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे, करीनाशी सुद्धा संवाद साधला जाणार आहे. नेमकं ही प्रक्रिया कशी असेल? सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्यापैकी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस आहेत त्यांची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सध्या करीना कपूर लीलावती रुग्णालयात दाखल झाले आणि त्यामुळे संशयित आरोपी आहे ज्याला पकडण्यात आलं आहे त्याचा फोटो इथे जे पोलीस आहेत ज्या ठिकाणी चौकशीसाठी आहेत ते पोलिसांकडे हा फोटो पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसार करीना कपूरला तो फोटो दाखवला जाईल आणि या ठिकाणी ही ओळख आहे ती पटवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जाणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. याशिवाय जी
मेड आहे त्यांना देखील हा फोटो दाखवला जाईल जो संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि हा तोच आहे का ज्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला आहे याबाबतची ओळख पटवण्यासाठीचा हा फोटो या ठिकाणी इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे। करीना कपूर काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्यामुळे करीना कपूरला हा संशयित आरोपीचा फोटो आहे तो दाखवून हा तोच आरोपी आहे का ज्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केला आहे याबाबतची ओळख पटवण्यासाठीची ही प्रक्रिया आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी हा फोटो पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे। अच्छा, धन्यवाद गिरीश। अगदी सविस्तरपणे आपण या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की फोटो जो आहे तो करीनाला दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर ओळख पटवली जाणार आहे। पण करीना त्या ठिकाणी नव्हती, त्यामुळे त्यासोबतच कर्मचारी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी होते, त्यांना सुद्धा हा फोटो दाखवला जाणार आहे आणि ओळख पटवली जाणार असल्याचं कळतंय। तर या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपलं लक्ष असणारच आहे। नेमकं तपासातून काय पुढे येतं याची प्रत्येक अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पण तुर्तास राज्यभरात अगदी इतरही घडामोडी घडतात आणि त्याच सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। बीकेसी 17 ते 19 जानेवारी 3 दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित करण्यात आले, त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असणार आहेत। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 32वे मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसाळकर यांच्या हस्ते होईल। प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसहच म्हाडा गृह प्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळानं सुरुवात केली आहे। 3 महिन्यांत 477 बांधकामांना नोटीस देण्यात आली आहे, तर 33 बांधकामही बंद आहेत। बेटिंग ॲप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरती टाच आणली आहे। IPL प्रसारणासहच फेअर प्ले ॲपवर सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सुद्धा सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी ईडीचा अधिकचा तपास सुरू आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमधील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये आता मोठे बदल केलेत। या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यात किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नॉमिनी बनवू शकतो। हा नवा नियम 1 मार्च 2025 पासून लागू होईल। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती भीषण अपघात झालाय। मालवाहू कंटेनर उलटून अपघात झाल्याचं कळतंय आणि हा कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना अमृतांजन पुलाजवळ वळणावरती चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि कंटेनर उलटला। आणि यानंतर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूया। पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव इथे एसटी बस आणि टेम्पो प्रवासी या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे। अगदी दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय, गाडीचा या चक्काचूर झालेला आहे। 3 वाहनांचा विचित्र अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे। अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून 11 प्रवासी गंभीर जखमींना आता उपचारासाठी रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलंय। अगदी अंगावरती काटा आणणारा अपघाताचा हा थरार आपण पाहतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की 9 जणांचा यात जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय। गाड्यांचा अगदी चक्काचूर झालेला आहे। इतर जे 11 जखमी प्रवासी आहेत त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र 3 गाड्यांचा अगदी विचित्र असा अपघात झालेला आहे। नवी मुंबईतील ऐरोली आणि वाशी परिसरात घरफोडी करून धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार आसिफ शेखला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून ताब्यात घेतलाय। आरोपीकडून 7 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून दागिने, रोख, मोटरसायकल, लॅपटॉप, आयफोन असा एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करारावरती सहमती झाली आहे आणि यामुळे युद्ध संपण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवारी आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। शुक्रवारचा ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहतील। पुणे शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेने आता घेतलाय। राज्य सरकारनं नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना लागू केली आहे आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे।
नगर मनमाड महामार्गाची वाहतूक पहाटेपासूनच ठप्प आहे. 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनकवाडी शिवारात कंटेनर उलटल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती. गाडी घ्यायची असेल तर पार्किंगसाठी स्वतःची जागा असल्याचा पुरावा देण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून राज्य सरकारला पाठवण्याचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे सामान्यांच्या गाडी घेण्याच्या स्वप्नावरती रोड रोलर फिरण्याची शक्यता आहे. अमृत नोनी ऑर्थो प्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या झाली आहे. रुग्णांसाठी हे प्रभावी आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जवळपास 12 वर्षांनंतर सन ऑफ सरदार 2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल उत्सुकता लागली होती. त्याची अखेर प्रतीक्षा संपली आहे. येत्या 25 जुलै 2025ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यात समुद्री वादळं, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यातच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी सुद्धा ठप्प झाली आहे आणि या संकटामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांत टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली झाली नाहीये. गौतम गंभीरनं एका आढावा बैठकीत भारतीय संघाच्या बेशिस्तीबद्दल सांगितलंय. कुटुंबातील सदस्यांबद्दलचे नियम आता पूर्वीसारखे करण्यात येणार आहेत. तर सर्व खेळाडूंना आता एकत्र बसूनच एका बसमधून प्रवास करावा लागणार आहे. IPL 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सनं आपला कर्णधार निश्चित केलाय. संघ यंदाच्या मोसमात अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे अशी माहिती समोर येते. तर गेल्या सीझनमध्ये अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार होता. यंदा त्याला बढती देण्यात येणार आहे. तर वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रकही जाहीर झालंय. 14 फेब्रुवारीपासून WPLच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यानं वडोदरा इथे नव्या हंगामाला सुरुवात होईल. आणि एक मोठी बातमी सध्या समोर येते. तृप्ती देसाईचे यांनी केलेले सगळे जे आरोप होते ते खोटं असल्याचं स्पष्टीकरण दिंडोरीतील आश्रम प्रशासनानं दिलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतील आश्रमात होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यामुळे दिंडोरी मठाधिपती गुरुमाऊली मोरेंची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र आता तृप्ती देसाई यांनी केले हे सगळे आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिंडोरीतील आश्रम प्रशासनानं दिलंय. आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे आणि 17 तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे. या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत, त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही. शनिदेवानं त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं आहे. तर विषय काय आहे, विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं 100% आम्ही खंडन करतो. असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही. इथं दुनियाभरचे लोक येतात, नुसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात. मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो. काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे. मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही, दुनिया जाणते. आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते त्यांचा काय हेतू असतं ते आम्हाला सांगता येत नाही. पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही. आणि यानंतर तर वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नाशिकच्या सातपूर भागात आज पाणीबाणी लागू केली आहे. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठीच पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. यंदा काळ्या ऊसाचं उत्पादन घटल्यानं बाजारात त्याला चांगला भाव मिळतोय. एका ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरीही समाधानी आहेत. वाशिम जिल्ह्यातील काटा गाव हे काळ्या ऊसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो एकरांवरती काळ्या ऊसाची लागवड केली जाते.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवरती 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आली आहे। गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क पुन्हा लागू करण्यात आल्यानं आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। बाजारात आता स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावरती दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एपीएमसीत घाऊक बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढत असल्यामुळे त्याचे बाजारभाव उतरलेले पाहायला मिळत आहेत। स्ट्रॉबेरी आता 240 रुपये प्रति किलोनं विकली जाते। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद मागे घेण्यात आले आहेत। बाजार समितीमध्ये बाजार शुल्क 1 रुपयावरून 75 रुपये करावं अशी मागणी व्यापाऱ्यांची होती। त्यावरती मागणी मान्य न झाल्यानं सांगतच व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव बंद पुकारला होता। कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवरती 10% शुल्क आकारणी होते। त्यामुळेच बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे। कृषी योजनांच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडू शकतात, तसंच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उत्पादन कसं वाढवता येईल याकडे शासनानं लक्ष असणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। कोल्हापूरचं वैभव म्हणून ओळख असणाऱ्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। सांडपाण्यामुळे हजारो मासे मरतायत, मात्र पालिका प्रशासनाकडून रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होतोय। रंकाळा तलावात जाणारं सांडपाणी रोखण्यासाठीच महापालिकेनं कृत्रिम बंधारा बांधलाय। सिंधुदुर्गात रांगणा गडावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, मात्र यावेळी गडावरती येणारे काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले आणि या साऱ्या गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून आता ग्रामस्थ सावलेत। चालत्या बसच्या दारात उभं राहून रिक्षाला धक्का मारण्याचा व्हिडिओ नाशिकमधून समोर आला होता। त्यावरून आता सिटी लिंक बसचा चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आलाय। स्टंटबाजी करून बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरीत 36वे राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीनं हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली। दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर सुरक्षिततेसाठी करावा हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आता पाहूयात। कृषी क्षेत्रात जागतिक क्रांती घडवणारं संशोधन नुकतंच बारामतीत कृषी विज्ञान केंद्रानं यशस्वी करून दाखवलंय। त्याच संशोधनाच्या आधारावरती कृषी प्रदर्शनाचं हे आयोजन करण्यात आलंय। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात वापर करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक तसंच या प्रदर्शनात दाखवण्यात येणार आहे। 21 जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार आहे। शेतात एआयचा यशस्वीरित्या केलेला वापर सुद्धा या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे। हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार असून ऊसापाठोपाठच भाजीपाला आणि फळबागांसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाणार असल्याचं सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितलं। तर हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। शेतकरी विचारलं की साहेब फरक आहे, तुम्ही तो शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, ऊस तोच आहे, पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही 40% वाढवणार आहोत। कमीत कमी तुम्ही 40% खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आणि कमीत कमी 40% पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार। म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे, आज शेतकरी आहेत का 80-90% आहेत, पण हजारातला एखादा। या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्पन्न मिळू शकेल, हे याचं वैशिष्ट्य आहे। आणि किती कॉस्ट त्याला 5,000 रुपये एकरात। कुठलाही शेतकरी नाही म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही म्हणून। तर या गेम चेंजर ठरलेल्या एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे तेही एकदा पाहूयात। यामुळे 40% उत्पन्नात वाढ होणार आहे।
60% पाण्याची बचत होईल. खतांची सुद्धा मोठी बचत होणार असल्याचं कळत आहे. तर एकरी केवळ 5,000 रुपये इतकाच खर्च येईल. एंड ओनली विथ ए स्मॉल चाइल्ड, दैट इज 6-7 साल का उनका जो लड़का है, तैमूर है शायद उसका नाम, हाँ, उसके साथ वो वॉक इन किए हैं विथ सो मच ऑफ दिस. ही इज अ रियल हीरो दैट वे. फिल्मों में हीरोगिरी करना वो सब ठीक है, बट ये घर में आपके ऊपर कोई अटैक हो रहा है एंड आप एज अ हीरो यू हैव एक्चुअली एक्टेड एंड यू हैव कम आउट विथ सच अ थिंग. ही इज डूइंग प्रेजेंटली वेरी वेल. His parameters have improved. He is being shifted from ICU to a special room for him. Today we will be keeping visitors in check because we want him to take rest. Rest details can be shared by Dr. Dange. Good morning. So today's update, we just saw him. Mr. Saif Ali Khan is doing excellent, and we made him walk. He can walk well. There is no problem. There is no much pain or any other symptoms. So looking at his parameters, his wounds and all the other injuries, he is safe to be shifted out of the ICU to a special room. Only thing what we have advised and the do's for him, that he has to take rest for some time because of the wounds on the back especially, which can have chances of infection, and his movements are restricted for a week almost, for the most important reason that he had an injury in the spine and which has been repaired. The fluid which was coming out has been repaired, which has a potential chance for infection. That's why his movements and also the restriction of the movements as well as movements of the visitors' movements are being strictly restricted for his faster recovery, and he is doing excellent and he is recovering very fast, and God is kind. हिंदी में कंप्लीट मी डॉक्टर नितीन डांगे, चीफ न्यूरोसर्जन. मी आणि लीना जैन प्लास्टिक सर्जन आणि कार्डिओलॉजिस्ट आणि अनेस्थेटिस्ट निशा गांधी मॅडम आणि त्यांची टीम मिळून आणि माझे 2 कलीग डॉक्टर कुशल आणि डॉक्टर मयूर सर्वांनी मिळून आम्ही त्यांचं काल सकाळी पहाटे ऑपरेशन केलेलं होतं. त्यांना ऑपरेशन नंतर ICUमध्ये शिफ्ट केलेलं. आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर त्यांची तब्येत एकदम छान आहे. त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी. फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना ICUमधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे. अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज very good and recovery is very satisfactory. डॉक्टर निशा गांधी ते आम्ही तपासासाठी पाठवलेलं आहे, पण शार्प नाईफ काय आत्ता तरी काही चान्सेस नाही. टचवूड, देवाची कृपा आहे की त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत. फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाइस केली. एकदम छान आहे. तेच मी सांगतो, नर्व्स वरती इंजुरी नव्हती, नर्व्सच्या कवरिंग वरती. बहुत फॉर्चुनेट है, 2 मिलीमीटर से बच गया. जहां तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजुरी हो सकता था, विच इज वेरी वेरी फॉर्चुनेट. इट्स अ वेरी डीप वुंड, बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है. और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं. वो खुद इतना इंजुरीज के साथ
छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं। वो ऑटो में आए थे क्या? मतलब हमने तो अंदर उनको वॉक इन आते देखा। ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर, ही हैज कम वॉक्ड इन द हॉस्पिटल लाइक सर रिकॉर्ड कब करेंगे स्टेटमेंट? पुलिस का रिकॉर्ड कब करने वाले स्टेटमेंट? पुलिस will let you know. Police will let you know. See, we are here to update you regarding his medical condition. Rest of the things the agencies, whatever as per protocol, they are doing their job. We are here just to update you regarding he is doing excellent. We are shifting him out from the ICU to the special room, and that's a good news for all of us. As Mr. Saif Ali Khan is recovering, he is doing Mr. Prashant Mehta. Prashant Mehta. Yeah. No doctor, just trustee. He is the permanent trustee of Leelavati. So as you know, he's doing very well. The doctors have done a fabulous job. They're working round the clock, and they have also immediately got him out of the danger, and he's recovering well. And we would just request you just to give him that privacy, because he needs to rest and he needs to recover from the wounds, and he will be shortly out. So we are observing his progress. He is doing excellent and very well as per what our expectations are. So as per his progress, maybe we have advised him, as I just mentioned, bed rest. So if he is comfortable in at least 2 to 3 days, we will be good to discharge. If he progresses, that will depend on his progress. आप लोगों के अलावा, फैमिली के अलावा कोई इन्वेस्टिगेटिव ऑफिसर समय मांग पाए हैं मिलने का? कुछ ऐसे आपसे रिक्वेस्ट किया गया? As of now, they are investigating with the family. That's what we have been told. But what we are here to update you regarding we will not be able to comment on their aspects. Legal authorities and police authorities opine about that. उस बारे में हमारे से. Sir, how long will it take to recover completely? Maybe a week's time. सर हिंदी में थोड़ा बता दीजिए किस तरह से जो स्पाइनल तक गया था, वो जो 2.5 इंच का था, कि क्या हुआ पूरा एग्जैक्ट? So basically कल हमने रिलीज में बताया था कि उनको 4 मेन जख्म थे जो थोड़ा सा डीप थे, 2 हाथ में. तर एकंदरीतच डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ सध्या सेफ असल्याचं कळतंय आणि त्याला बेड रेस्ट सांगितलंय. हालचालही न करण्याची त्याला सूचना देण्यात आलेली आहे. पण या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. बीडमधून अजून एक धक्कादायक अशी बातमी समोर येतेय. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येतेय. पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचंही कळतंय. एकंदरीतच बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबार झालेला आहे. जमिनीचा वाद होता आणि त्यातूनच मोरेवाडी या परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची माहिती सध्या मिळतेय. 4 संशयित आहेत. या सगळ्यांना सध्या ताब्यात घेतल्याचंही कळतंय. आणि अजून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 3 फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती जाधवच्या नावावरती हे फ्लॅट खरेदी करण्यात आले होते. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची ही माहिती आहे. एक फ्लॅट शरद मुंडेंच्या नावावरती असल्याचंही समजतंय. एकंदरीतच याआधी 2 फ्लॅट पुण्यात असल्याचं कळलं होतं आणि त्यावरून सुद्धा मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आता आणखी 3 फ्लॅट वाल्मिक कराडच्या नावे असल्याचं कळतंय. खरं तर यातले 2 फ्लॅट जे आहेत ते ज्योती जाधव नावाच्या एका व्यक्तीच्या नावावरती आहेत आणि ही ज्योती जाधव म्हणजे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचं कळतंय. तर एक फ्लॅट शरद मुंडेंच्या नावावरती आहे. तर हे बीड प्रकरण एकंदरीतच तापतच जात आहे. बीड प्रकरणातच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यताही आता वर्तवली जाते. संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. तर संतोष देशमुख हत्या केस उज्ज्वल निकमांकडे द्या अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केली होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या संदर्भात आंदोलन सुद्धा केलं होतं. त्यावेळी ही मागणी करण्यात आली होती. उज्ज्वल निकम यांना या
ही केस देण्यात यावी अशी ती मागणी होती आणि त्या संदर्भात आता हालचालींना वेग आल्याचं कळतंय। एकंदरीतच आपण पाहतोय फडणवीसांनी सुद्धा उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवरून 10 मिनिटे चर्चा केल्याचं कळतंय आणि या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वाल्मिक कराडनं वाकडमधील दोन्ही फ्लॅटचा चालू वर्षाचा कर भरलेला आहे। वाल्मिक कराड सरपंच हत्येच्या कटातील प्रमुख संशयित आरोपी आणि मकोका कायद्याखाली अटकेत आहे। त्याचे चिंचवडमध्ये 2 आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज पुणे पोलीस विभागाचा आढावा घेणार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील। शहरातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था या संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीत 2 दिवसांचं अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाला नाराज छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मात्र मंत्री धनंजय मुंडे शिर्डीतील या अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने केलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली होती आणि त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। भाजपचे सगळे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक 18 आणि 19 जानेवारीला परळच्या साकेत कार्यालयात होणार आहे। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला होऊन 24 तासांहून अधिकचा वेळ झालाय तरी सुद्धा आरोपी अजून मोकाट असल्याचं कळतंय। मात्र एका संशयित आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याची वांद्रे या ठिकाणी कसून चौकशीही केली जाते। मुंबई पोलिसांची टीम सैफच्या घरी दाखल झाली आहे। पोलिसांचे 2 अधिकारी सैफच्या सद्गुरू शरण इमारतीत दाखल झाले। आता करीना कपूरचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती आहे। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा फटका सैफ प्रकरणातील तपासाला बसताना दिसतोय। 32 तास होऊन गेले तरी सुद्धा हल्लेखोर जो आहे संशयित म्हणून त्याला अटकेत घेण्यात आला आहे आणि गुन्हे शाखा तसंच वांद्रे पोलीस दोघेही मिळून या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत। सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराचीही रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येते। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढील चौकशीत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे। सैफ अली खानचा हल्लेखोर वसई विराच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जात होता। वांद्रे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये तसं कैदही झालं होतं। मात्र आता पोलिसांच्या पथकाला एक संशयित आरोपी हाती लागलाय। सैफच्या हल्लेखोरांना हल्ला करून वसईकडे पलायन करताना कपडे बदलल्याची धक्कादायक माहिती समोर येते। घराजवळच्या आणि बँड्राजवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार समोर आलाय। एक मोठी बातमी सध्या समोर येते। सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित हल्लेखोर नसल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। प्राथमिक चौकशीनंतर त्याला सोडून दिलं जाणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। खरं तर 33 तासांनंतर पोलिसांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेतला होता। मात्र आता तो हल्लेखोर नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। प्राथमिक तपास केला जाणार आहे, त्याची चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याला सोडून दिलं जाणार अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की हल्लेखोराला पकडण्यात पुन्हा पोलिसांना अपयश आल्याचं कळतंय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, आपण पाहतोय की एक संशयित आरोपी म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, अनेक साधर्म्य सापडली होती, मात्र आता हल्लेखोरच नाहीये असं पोलीस सांगतायत। नेमकं काय पोलिसांचं म्हणणं?
आपण बघतो की जवळपास 2 ते 3 तासानंतर आता अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात स्पष्ट केलेलं आहे की ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तो सैफ अली खानवरती हल्ला करणारा हल्लेखोर नाहीये असं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात येतंय। आता ज्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याची अद्यापही चौकशी चालू आहे आणि त्याला लवकरच पोलीस सोडून देणार असल्याची देखील माहिती आहे। या दोन्ही ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्याच्यात आणि ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोघांमध्ये कमालीचं साधर्म्य होतं, त्यामुळे वांद्रे पोलीस स्टेशनमधील हालचाली वाढल्या होत्या। मात्र आता जवळपास 2 ते 3 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी असा दावा केलाय की हा सैफ अली खानवरती हल्ला करणारा हल्लेखोर नाहीये। अच्छा, धन्यवाद सचिन, अगदी सविस्तरपणे आपण अपडेट दिली आहे। तर एकंदरीतच आताची मोठी बातमी आपण पाहतोय की ज्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पोलिसांना संशय होता की याच व्यक्तीने कदाचित हल्ला केला असावा सैफवरती, तो हा हल्लेखोर नसल्याचा आता 2 ते 3 तासांच्या तपासानंतर पुढे आलाय आणि त्याला काही वेळात पोलीस सोडूनही देणार आहेत। यानंतर आता थेट जाऊयात बीडमध्ये, कारण बीड पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेनं हादरलंय। बीड जिल्हा 2 सख्या भावांच्या हत्येनं हादरलाय। आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात 2 सख्या भावांची निर्घुण हत्या झालेली आहे। अजय भोसले आणि भरत भोसले असं हत्या झालेल्या भावंडांची नाव आहेत, तर कृष्णा भोसले नावाचा तिसरा भाऊ हा गंभीर जखमी आहे। काही अज्ञातांनी 3 भावांवरती लोखंडी रॉड, धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता आणि याच प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। दरम्यान नेमकं हत्येचं कारण काय होतं हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अतिशय मोठी आणि धक्कादायक अशी बाब बीडमधून समोर येते। 2 सख्या भावांना आपला जीव गमवावा लागलाय। यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे। उर्वरित बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे। ड्रोन उड्डाणांपूर्वी माहिती 7 दिवसांआधी माहिती देणं गरजेचं आहे आणि तशी परवानगी घेणंही बंधनकारक करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतोय। सरकारी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा मिळत नसल्यानं गर्भवती मातांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतोय। बहुतांश रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन टेक्निशियन नसल्यानं बंद आहेत। मुंबई महापालिकेच्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं कर्जवसुलीसाठी सभासदाला मृत घोषित केलाय आणि त्यांच्या वारसाला कायदेशीर नोटीसही बजावली आहे। यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पनवेल तालुक्यात 113 शाळांत आरटीईच्या 2500 जागा उपलब्ध आहेत। 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत निकषपात्र शाळांची संख्या 3 वाढली आहे। आरटीई प्रवेशाच्या जागा सुद्धा 389 ने वाढल्या आहेत। पालकांनी आरटीई मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढण्याची तयारी सुरू केली आहे। शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। त्यासाठी 20 जानेवारीपासून शिक्षक भरती पोर्टल सुरू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती। अखेर या भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल। आणि आता एक सविस्तर आणि अशी महत्त्वाची बातमी पाहूयात। एप्रिल महिना जवळ येतोय आणि आता सगळ्या कर्मचाऱ्यांना ओढ लागली आहे ती पगारवाढीची। वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भात अहवाल समोर आलाय। पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार 9.4% पगारवाढ। ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक 10% पगारवाढ। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये समाधानकारक वेतनवाढ मिळत असल्याचे चित्र आहे आणि यंदा म्हणजेच 2025 मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला संस्था मर्सरने सर्वेक्षणात मांडलेला आहे। यावर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 9.4% पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे। तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणतः 1550हून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता।
आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात. गेल्या 5 वर्षांमध्ये साधारण 8% पगारवाढ होतीये. 2025 मध्ये 9.4% पगारवाढीचा अंदाज आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10% पगारवाढीचा अंदाज. मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ. 2025 मध्ये 37% संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत, तर कर्मचारी कपात 11.9% स्थिर राहणार आहे. पगारवाढीसोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत. नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करतेय पाहूयात. गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज, उत्तम प्रशिक्षण, अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन, प्रभावी कामासाठी वाढीव वेतन. त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ असेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय. त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.